रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मेष राशीसाठी हा आठवडा काय चमत्कार घेऊन आलेला आहे हे तुम्हाला पण कुतूहल आहे. तो आपण पाहणार आहोत की मेष राशीसाठी हा आठवडा नेमकं कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे. तर बघा, मेष राशीसाठी हा जो आठवडा आहे तो पहिली तर गोष्ट आहे की संक्रांत आहे. तर संक्रांत असल्यामुळे सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अगदी अशाच प्रमाणे आश्चर्याचा धक्का देणारा असा हा आठवडा असणार आहे. आता तुम्ही म्हणाल, नेमका आश्चर्याचा धक्का असं काय मिळणार आहे किंवा काय देणार आहे? तर बघा, अचानक पाहुण्यांचे आगमन होणार आहे तुमच्या घरी, तुमच्या नकळत, तुम्हाला माहीत पण नसणार आहे आणि त्यामुळं पण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ते आल्यामुळं तुम्हाला पण आनंद वाटणार आहे. घरामध्ये एक आनंदी वातावरण असणार आहे. सोबतच अचानक थांबलेली जी तुमची कामे होती ना, ती तुम्हालाही कळणार नाही आणि अचानक ती कामे सुरळीतपणे चालू राहतील किंवा चालू होतील. मग तिथेही तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे की तुम्ही अपेक्षाही केलेली नव्हती आणि अगदी असं कसं घडत आहे, हे पण तुम्हाला तिथे खूपच सुंदर असा एक अनुभव येणार आहे. अजून एक गोष्ट म्हणजे घरामध्ये कोणातरी एखाद्या व्यक्तीकडून म्हणजे घरातील कुटुंबातील सदस्याकडून तुम्हाला एक आनंदाची वार्ता समजणार आहे. आता ती आनंदाची वार्ता त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल असेल किंवा नोकरीबद्दल असेल किंवा त्यांच्या करिअरबद्दल असेल, पण त्याच्यामुळं तुम्हाला खूप आनंद होणार आहे आणि आश्चर्याचा धक्का बसणार आहे. अजून एक सांगायचं म्हणजे हा जो आठवडा आहे, या आठवड्यामध्ये अचानकपणे तुम्हाला एक अशी घटना घडणार आहे की मग ती घरात असू दे किंवा घराबाहेर असू दे किंवा कामाच्या ठिकाणी असू दे, की त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे आणि वेगळं काहीतरी घडणार पण आहे. असं काहीतरी वेगळं होणार आहे. नेमकं ते काय असणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. ते पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, पण तुम्हाला त्याचा सामना करायचा आहे. जर निगेटिव्ह असेल तर नक्कीच धीराने सामोरे जा आणि त्याची पण तुम्हाला चांगले फळे मिळतील. महिला वर्गाला तर खूपच आनंदाने भरलेला हा आठवडा असणार आहे. काय करू आणि काय नको करू असं तुम्हाला झालेला असणार आहे. घरामध्ये अचानक माणसं आल्यामुळं तुम्हाला आनंद पण वाटेल, परंतु कामाची जबाबदारी पण वाढणार आहे. भरपूर तुमच्यावर कामे पडतील. तर आरोग्याची काळजी घ्या, कारण आरोग्य बिघडण्याची पण शक्यता आहे. अचानकपणे खूपच जबाबदारी, कामं आल्यामुळं थकवा, थोडंसं पायाचे आजार तुम्हाला त्रास देतील. पायदुखी म्हणा किंवा गुडघेदुखी हे तुम्हाला त्रास देतील. तर ओव्हरऑल आपण पाहिलं तर हा खूपच सुंदर रीतीने आठवडा मेष राशीसाठी जाणार आहे. तुम्हाला जर ही माझी माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि होय, आता मी सांगितल्यापैकी कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवलेली आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आणि तुम्हाला नेमकं कोणतं आश्चर्य चकित केलेलं आहे या आठवड्यामध्ये ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क नक्की साधायचा आहे.